हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके तू सुजोळक यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता आयश बघा जस्ट झोपून उठला आहे, तो आम्ही दोघं पण झोपून उठलेलो आहोत। आणि जसा रविवार हा बेटा हा सानू चल सानूकडे जाऊया आपण। सानू जसा रविवार आला की आमचा पूर्ण झोपेत आणि आळस म्हणजे पूर्ण आळस निघून जातो। आणि मी पण जास्त दगदग करत नाही संडेची, मला पण आरामाची गरज असते, कारण दिवसभर पूर्ण आठवडा सकाळ उठल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत काम 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 हेच सगळं असतं, म्हणून मी रविवारचा आराम करते। सो आता विचार केला आहे की छोटंसं म्हणजे मी काय करते, म्हणजे आज प्रश्नच पडला होता की जेवणाला काय करू। दीपकला फोन केला तर दीपक ऑन द वे आहे, तुला जे वाटेल ते कर म्हणून। पण आता घरामध्ये दळणं वगैरे भरायची आहेत आणि खूप जणी मला म्हणजे जणींनी विचारलं होतं की तू वटपौर्णिमेचं का नाही केलंस। तर मी माझ्या मंथली सायकलमध्ये होती, त्याच्यामुळे मी माझं वडाची पूजा करू शकली नाही, मी वेळ देऊ शकली नाही, कारण मला ऑफिसला सुद्धा जायचं होतं आणि त्यावेळेचं रुटीनसुद्धा मी शेअर केलं नव्हतं। सो ठीक आहे, चला आता मी दळण वगैरे आणायला जाते, म्हणजे टाकायला जाते आयशला घेऊन। थोडंफार वगैरे काही सामान आणायचे तर ते आणून घेते। चावी न घेता मी दरवाजा बंद झाला माझ्याकडनं, मी आणि आयश आता दोघं बाहेर राहिलो। दीपक हा बेटा चावी राहिली ना आपली, चावी बाहेर आतमध्ये राहिली आणि आपण बाहेर राहिलो ना, लक्षात नाही आलं, डायरेक्ट दरवाजा ओढला गेला आयांशकडून। मी म्हटली की त्याला तुझा फ्रेंड वगैरे आलाय तर तो पटकन नाही करून दरवाजा बंद करून घेतला आणि चावी राहिली माझ्या आतमध्ये। अरे देवा, तर दीपक तरी पण दीपक मला बोला मी येतोय, ऑन द वेच आहे, म्हणजे तो जवळपास 1 तास लागेल त्याला येण्यासाठी। त्याच्यामुळे तो बोलला की ठीक आहे, तुला जे काही बाहेर वगैरे सामान घ्यायला लागेल तेवढं तू म्हणजे घे, 1 तासाने मी आल्यावरती मग बघू। स्वयंपाक तर मी काहीच आवरलं नाही, तर 1 तासामध्ये तो पण एवढा थकून सगळे येणार आणि ठीक आहे बघूयात। चल बेटा आपण मग थोडंसं राऊंड आपण गार्डनमध्ये वगैरे फिरूया। त्यांनी घातलं पण आहे सँडो, ठीक आहे चल जाऊया जाऊया जायचे। तू हे घातलेस ना, ठीक आहे काय हरकत नाही, चलो जाऊया बाय। हां ठीक आहे, तर त्याचंच वाट बघणं आपल्याकडे आमच्याकडे पर्याय नाही, उगाच 1 तासाने येणार आणि मी लॉक तोडणार, अर्थ नाही आहे। ठीक आहे चल हां बेटा। दीदी ए दीदी आयांश येतोय माझं खेळायला, सनू अरे इकडे हा बा आयांश जातो तू जातो। आयांश नको चपली राहू दे, चप्पल नको, त्याच्या पायाला लागेल, राहू दे त्याच्या पायाला चप्पल। ओके खेळा। सिद्धू मी चालली भाजी आणायला, त्याला सोडू नकोस हा, मी येते ठीक आहे। चल दळण टाकून येते। आयश खेळ, तर 2 मुलं आहेत आमच्या बिल्डिंगमधली मुले, ती दोघं तिथे खेळत असतात, त्यांचे फ्रेंड्स आहेत तिथे, स्कूल फ्रेंड्स पण आहेत आणि समोरासमोर फ्लॅट असल्यामुळे तर ते सुद्धा त्यांचे फ्रेंड्स आहेत। तोपर्यंत मी दळण टाकते, 1-2 काही गोष्टी घ्यायच्या तर घेऊन येते, थोडंसं एक सर्कल पूर्ण राऊंड घेऊन येते। आणि दीपक मला प्रचंड ओरडतोय की आता राहा 1 तास राहा बाहेर, ठीक आहे। बाईक दिली होती सर्व्हिसिंगला काल, तर ती दीपक मला बोलला ती झाली आहे का बघ, आता बाहेर फिरते, गाडी सर्व्हिसिंगचं काम झालं असेल किंवा काय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे विचारून मला सांग, बघू आता आमची गाडीचं काही चालू आहे। भैया हो गया क्या ये गाडी का काम? बाईकचं काय माहिती, खूप मोठं काम निघाले बोलले, सो तिथे विचारून आली आणि आता मी चालली आहे जरा, हां आता मी जरा पुढं जाऊन येते। भैया भैया कब तक मिलेगा? 1 घंटे में। आयांश ए चिकू कुठे बेटा? आयांश है का दीपक? तुम्ही खेळणार आहेत का त्याच्याशी? हां आदिराज दुर्गेश जा तिथे खेळा, ओके जा लाईट लाव, जा खेळ जा जा।
खेळा खेळा. अयांशी दोघी फ्रेंड्स आलेले आहेत आणि गॅलरीमध्ये खेळत आहेत. त्यांचा टर्न बाय टर्न असतो, अर्धा तास ह्याच्या घरी अर्धा तास त्याच्या घरी, असं 3 घर म्हणजे आता 2 त्याचे फ्रेंड आहेत तर 2 बाहेर त्यांच्या, एक सेकंड फ्लोअरला आणि एक थर्ड फ्लोअरला, असं ती लोक अर्धा तास 15-15 मिनटं तास जाऊन खेळत असतात. म्हणजे त्या कारणाने काय होतं ना की घरातली कामंसुद्धा आवरली जातात, माझ्याही घरातली कामं आवरली जातात आणि त्यांच्या ज्या मम्मी आहेत त्यांच्यासुद्धा घरातली कामं आवरली जातात. त्या स्पेशली मला म्हणतात मुलं एकमेकांसोबत खेळतात तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पण होऊन जातात आणि आपली इतरही कामं होऊन जातात. सो इथे भाकऱ्या करून घेते. दीपक आला होता, तो टी व्ही बघत होता आणि तो आलेला त्याला बातम्या वगैरे लागतातच. तर मी दिवसभर टी व्ही कमी बघितला, पण मला एक फुलराणी पिक्चर मला खूप आवडला तर मी तो दुपारी 1 ते 3:30 वाजेपर्यंत बघितला. त्याच्यानंतर मी आराम केला होता. त्याच्यामुळे तो मला बघून खूप खूप छान वाटला की प्रत्येक माणसाने आपण जसे आहोत तसं ॲक्सेप्ट न करता चेंजेस केले पाहिजे. कारण आपल्याला आपण आवडतो, पण जगाप्रमाणे जर आपल्याला चालायचं आहे, प्रत्येक गोष्टी बदलत होत असतात, अपडेट होत असतात, त्यानुसार आपल्याला स्वतःमध्ये पण अपडेट केलं पाहिजे. मीच कशी चांगली, मीच कशी अशी, माझेच मी वागते तशीच चांगली असं न करता जगाप्रमाणे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या ॲक्सेप्ट करून चालावं असं मला वाटतं आणि चेंजेस करावे. आयुष्यात काही वाईट नाही आहे. तर तो मला खूप पिक्चर आवडला, मस्त आवडला. मी आवडीने बघितला. सकाळी त्याच्या ॲड आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी बघितला. तर आता इथे माझ्या भाकऱ्यासुद्धा आज भाकरी करते. म्हणजे मला ना चपात्यांपेक्षा भाकरी खूप इझी पडतात. 2 भाकऱ्या झाल्या तरी भरपूर असं. एक आयंश खाईल आणि एक दीपक. पण आयंशला ऑलरेडी मी चपाती नाही, सॉरी आज भाकऱ्या त्याच्यासाठी नाही, कारण त्याने सकाळीसुद्धा भाकरी आणि चण्याचा पोळा खाल्ला होता आणि आता त्याच्यासाठी मस्तपैकी मुगाची डाळ, भात आणि अंड्याचा पोळा करणार आहे. सो माझी भाकरी तुम्ही बघू शकता किती गोल आहे, पूर्ण साईडने कॉर्नरने कुठेच फाटलेली नाही आहे, प्रॉपर अशी परफेक्ट अशी झालेली आहे. आणि माझी आई नेहमी मला म्हणते की जेव्हा माणूस जबाबदारी पडतात ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप शिकून जातो, त्याला शिकायची गरज वाटत नाही. आणि हे माझ्यासाठी हे उदाहरण आहे जे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. भाकरी म्हणा की स्वयंपाक, बेसिक स्वयंपाक यायचा पहिला, पण भाकऱ्या हा प्रकार माझ्या मम्मीकडे खूप कमी केला जायचा, त्याच्यामुळे थोडं कठीण वाटायचं. पण बघू शकता पूर्ण फुगलेली भाकरी आहे. सो आनंद वाटतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः एकटं कोणी न शिकवता करतो. प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं नाही आहे, स्वतःच्या मनाने आनंदाने केली तर नक्की होते. सो अंड्याचा पोळा झालेला आहे. दीपकसाठी ते मी भाजी केलेली, अशी सुकी भाजी मी बनवली, कारण मी सकाळी माझ्यासाठी बुर्जी आणि भाकरी केली होती, त्याच्यामुळे मला अजिबात असं पुन्हा अंडं खायची अजिबात इच्छा नाही आहे. आज मी खाणार आहे डाळ भात लोणचं बस. आयंशसाठी बघा छान अंड्याचा पोळा दिला आणि तो हात लावतोय ना तर मम्मा भाजलं भाजलं असं करतोय. सो आता तुम्ही बघू शकता टच करेल तो आणि म्हणते अरे यार टच झालं, मला लागलं आणि तो नाचायला सुरुवात करतो, या मम्मा बघ काय झालं, असं असतो. सो मुलांसोबत मी म्हणजे आयंशसोबत स्पेशली मी अशाच ॲक्टिव्हिटी करत असते, कारण दिवसभर आपण मुलांसोबत नसतो ना. सो अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवू शकतो. वाजलेत 11:15. सगळं किचनचं मी आवरून घेतलं आहे आणि आता फक्त म्हटली चला सकाळची भाजीची चिरून घ्यायची आहे. आणि आयंश दीपकसोबत खेळतो तर इथे मी भाजी सकाळी धुवून ठेवली होती, फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती. ते आता सगळं माझं किचनचं पूर्ण आवरलेलं आहे. भाजी फक्त बाहेर काढलेली आहे, दूध गरम करायचं आहे आणि ते छानपैकी मी फेस पॅक तयार केलेला आहे. मुलतानी मातीचा आहे आणि दूध आहे. आयंश आणि त्या दोघांचं किती हेच आहे. आयंश ना असं खेळत असताना किंचित असं हे करत असतं, बोलत असतं मोठमोठे. तर हा पॅक मी लावून घेते. 15 मिनिटांमध्ये माझी भाजी पण चिरून होऊन सोबत एकत्र गोष्टी करते आणि सोबत गाणी पण आहेत. प्रत्येकीला वाटतं की आपण छान दिसावं, टापटीप राहावं, छान आपल्यामध्ये डेव्हलपमेंट व्हावं. तसं मला पण आता आजकाल वाटावं लागलेलं आहे की टापटीप दिसावं हे स्टार्टिंगपासून आहे, पण कधीकधी ना एवढ्या जबाबदाऱ्यांमुळे ना आपण स्वतःला कुठेतरी मागे ठेवून जातो. त्याच्यामुळे ते आता न करताना मी माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी बदल करणार आहेत आणि अशाच झाल्या पाहिजेत तशाच झाल्या पाहिजेत असं अजिबात नाही. मी करेन. मला ज्या गोष्टी आता आवडायला लागल्या आहेत हळूहळू छान स्वतःला मेंटेन करणं, प्रिपेअर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मला फिजिकली त्रास होतो आहे बॅक पेन, त्याच्यावरती पूर्णपणे मात करणं. म्हणजेच की मला योगा स्टार्ट करायचे, एक्सरसाइज स्टार्ट करायची आहे प्रॉपर मी कामात वेळ काढून. आणि आता रात्रीचंसुद्धा मी थोडंसं ना सकाळचं आवरावर करून ठेवेन, म्हणजे सकाळी मी उठेन ना तर मला विचार करावा लागणार नाही की आता मला स्वयंपाकाला काय बनवायचं आहे, नाश्त्याला काय बनवायचं आहे. बऱ्यापैकी मी विचार करून ठेवते, पण त्याचं प्रिपरेशन देखील करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतरच मी स्वतःसाठी वेळ देऊ शकते, सकाळचासुद्धा आणि रात्रीचासुद्धा.
सो आता झोपायच्या अगोदर म्हटली भाजी चिरायची होती, तर त्या अगोदर मी म्हटली की चला आपण चेहऱ्यावरती छान मुलतानी माती लावून घेऊया आणि त्यामध्ये कच्चं दूध टाकलेलं आहे, सुंदर असा चेहऱ्याला पूर्ण लावून घेऊया. आणि थोडंसं जास्त झाली म्हणून मी थापून ठेवली, पण तेवढी थापून ठेवायची नव्हती कारण नंतर मला स्वतःला ती असं एकदम तोंडावरती काहीतरी थोपल्यासारखं वाटत होतं. पण ते कमी प्रमाणात पोर्शनमध्ये मी नेक्स्ट टाईम घेईन. आणि हे पहिल्यांदा मी काहीतरी करते, जेव्हापासून माझी रुटीन स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे. कारण आता मलासुद्धा नाही मागे राहायचं मी आयुष्यात मी एवढी स्वप्न बघते आहे, तर मग ते कुठेतरी माझ्याकडे वेळ नाही म्हणून किंवा माझ्याकडे टाईम मॅनेजमेंट नाही आहे, नियोजन नाही आहे. सो ह्या सगळ्या कुठली तरी गोष्टी पुढे येऊन जातात आणि आपल्याला जे करायचं असतं किंवा आपल्याला जे वाटतं ते कुठेतरी मागे राहून जातं. त्याच्यामुळे मी मागील एका व्हिडिओमध्ये पण म्हणली होती की मला डान्स प्रचंड आवडतो, पण एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपण कुठेतरी आपलं ज्या गोष्टी आवडतात त्या सोडून देतो आणि मग नंतर त्याचं रिग्रेट राहतं की अरे यार त्यावेळेला जर मी हे केलं असतं तर मी कुठेतरी म्हणजे मला आनंद मिळाला असता, असं मला तरी असं वाटतं. म्हणून आता का होईना थोडा वेळ काढून स्वतःसाठी देणं, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, त्या कुठे जाणार नाही, त्या शेवटच्या क्षणापर्यंत असणारच आहेत. पण कुठेतरी आपल्याला जी गोष्ट आवडते, आपल्याला अस्तित्व आहे आपलं, जिथे आपण कुठेतरी सोडून पुढे गेलेलो असतो. कारण लग्नानंतर खूप काही गोष्टी बदलतात आयुष्यामध्ये आणि त्या जर आपल्याला जपायच्या असेल तर आपल्याला कोण आपला विचार नाही करणार, आपल्याला आपलाच विचार करावा लागणार आहे. हे मी माझ्या ह्या गेल्या मॅरिड लाईफमध्ये मी खूप अनुभव घेतला. त्यामुळे स्वतःसाठी जगा, स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि कुठचीच गोष्ट कुणाला चुकलेली नाही आहे. ज्या आयुष्यात अडचणी येतील त्यांना सामोरं जायचंच आहे. सो मी पण त्याच प्रवासातून गेलेली आहे आणि असंच मी कारण मला एकीने विचारलं होतं की तू एकटी कशी हँडल करते, दॅट्स इट, मी एवढंच बोलते. सो इथे काम करत असताना मला आयांश पुढे पुढे ये जामध्ये करत होता आणि बघा त्याचं डान्सिंग वगैरे सुरू झालं आहे. मी जसं त्याला इन्स्ट्रक्शन देते तसं तो करत राहतो आहे. आणि आता भेंडी मस्त माझी कापून झाली. मी अशाच पद्धतीने भेंडी कापते. भेंडीचे म्हणजे आपण ना जे पदार्थ बनवतो ना त्याचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत, पण भेंडीची भाजी मी अशाच पद्धतीने बनवते. माझ्या मम्मीकडे तरी थोडी जाड कापली जाते आणि कोणी थोडंसं लांब कापून त्याच्यामध्ये भरूनसुद्धा केलं जातं. मी तसंसुद्धा केलेलं आहे, पण मला वाटतं की त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. आणि आत्ता बघा गाणी वगैरे छान 90sची मी लावली होती, मला खूप आवडतात. म्हणजे गाणी काम करत असताना गाणी ऐकत मला खूप आवडतं. आणि बघा 11 वाजलेले आहेत, म्हणजे किती नाही म्हणाल ना पटापट आवरायचा प्रयत्न केला तरी हे मला 11:30 झोपी व्हायला होतातच. सो आता छान मी धुवून घेईन. सो छान माझी स्किन अशी ही झालेली आहे आणि बापलेकाचं अजिबात पटत नाही आहे. आयुषला मम्मी हवं होतं, तर मी आता मस्तपैकी मुलतानी मातीमध्ये असं कच्चं दूध टाकलं होतं, त्याच्यामुळे माझी स्किन छान अशी मला असं नरम म्हणजे छान वाटते. कारण मग वेगळं असं मॉइश्चरायझर मी लावत नाही. इन जनरली तर चेहरा धुतल्याच्यानंतर लावते, कारण आपल्याला चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून झोपणं किंवा अशी मोकळं फक्त एवढंच की क्लीन करून झोपणं, रोजचं दिवसभर आपल्या चेहऱ्यावरती बरीच अशी डस्ट वगैरे असते. सो मी माझं नाईट रुटीन कसं असतं, प्लस मी स्किन केअरवरती काय म्हणजे थोडी म्हणजे डॅमेजेस आहे. ऑब्व्हियसली मी ट्रॅव्हल करत असते रोज, धुळीशी, पॉल्युशन्स, अनेक गोष्टी, खाण्यापिण्या सगळ्या खूप काही गोष्टी होऊन जातात. त्याच्यामुळे थोडीशी डॅमेज आहे स्किन माझी. ती रिपेअर करण्यासाठी स्वतःलाच कष्ट घ्यावे लागणार मला पण एवढ्याशा बिझी शेड्यूलमध्ये मी प्रयत्न करते आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. दोघं खेळत आहेत, त्यांचं बोलतात ना तुझ्या माझ्या विना जमेना, तुझ्या माझ्या विना करमेना, असं काही प्रकार होतो ना, तसं दोघांचं चालू आहे. तर त्यांना मी घेते. सकाळच्या भाजीची सुद्धा तयारी केलेली आहे. सो माझे डेलीचे व्लॉग येत नाही, पण अल्टरनेट व्लॉग्स मी टाकण्याचा प्रयत्न करते. ते खूप जणांना आवडतात, त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. खूप सपोर्ट मिळतो आहे. आणि जसं मी माझं यूट्यूब होम ओपन करते तर माझे काहीतरी बोलतात ना 2-2 तासाने ॲटलीस्ट 4-4, 5-5 सबस्क्रायबर वाटतात. तर हे बघून मला खूप मनापासून सगळ्यांचा आभार जे माझे व्लॉग्स बघतायत आणि सबस्क्राईब केलं नाही म्हणून मला सबस्क्राईब करतात आणि डेली व्लॉग्स बघतायत जे मला माहिती आहे, मला सगळे सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून थँक्यू. प्रयत्न करेन अल्टरनेट्स व्लॉग्स शेअर करण्याचा. आता त्याला मला घ्यायचं आहे. बाय बाय, काळजी घ्या, मस्त रहा, आनंदी रहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.